आपण देशाला नव्हे अख्ख्या जगाला ओरडून सांगत आहोत बेंबीच्या देठापासून भारत विश्वगुरू बनत आहे। पण हा व्हिडिओ पाहिल्यानंतर प्रत्येक भारतीयाने स्वतःला एक प्रश्न विचारायलाच पाहिजे, खरंच आपण आज विश्वगुरू होण्याच्या दिशेने वाटचाल करत आहोत का? कारण ज्या लहान मुलांच्या खांद्यावर देशाचं भविष्य उभं आहे त्यांनाच आज शिक्षणासाठी मृत्यूचा मार्ग ओलांडून जावा लागत आहे। ही घटना आहे मध्य प्रदेशातील विदिशा जिल्ह्यातील आणि हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुमच्या देखील अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही। ज्या लहान मुलांच्या खांद्यावर देशाचं भविष्य उभं आहे त्यांनाच आज शिक्षणासाठी मृत्यूचा मार्ग ओलांडून जावं लागतं। खरोखरच मनाला हेलावून टाकणारी घटना आहे। देशभरात शिक्षणासाठी कोट्यावधी रुपयांचा अक्षरशः चुराडा केला जातो। कोट्यावधी रुपयांच्या योजना राबवल्या जातात, मोठमोठ्या घोषणा आणि विकासाचे दावे केले जातात, पण प्रत्यक्षात काही ठिकाणी परिस्थिती इतकी गंभीर आणि भीषण आहे की शाळेत जाण्यासाठी लहान मुलांना दररोज स्वतःचा जीव धोक्यात घालावा लागत आहे। काय आहे ही बातमी सविस्तरपणे जाणून घेण्यासाठी आपण जर पहिल्यांदाच NGTV मराठी न्यूज चॅनल पाहत असाल तर नक्की सबस्क्राइब करा। नमस्कार, मी बंदगी NGTV मराठी न्यूज चॅनल मध्ये तुम्हा सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतोय। आपण पाहत आहात महाराष्ट्राचा बुलंद आवाज NGTV मराठी न्यूज। मध्य प्रदेशातील विदिशा जिल्ह्यातील ककरोवा गावाजवळ बेतवा नदीवरील स्टॉप डॅम ओलांडून शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांचा एक धक्कादायक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे। व्हिडिओमध्ये लहान मुले उफाळलेल्या पाण्याच्या अगदी जवळ असलेल्या कॉन्क्रीटच्या खांबावरून उड्या मारत शाळेकडे जाताना दिसत आहेत। एका चुकीच्या पावलाने किंवा पाय घसरल्यास मोठी दुर्घटना घडू शकते अशी परिस्थिती पाहायला मिळत आहे। मिळालेल्या माहितीनुसार नदीवर सुरक्षित पूल नसल्यामुळे विद्यार्थी हा धोकादायक मार्ग वापरत आहेत। दुसरा रस्ता उपलब्ध असला तरी तो खूप लांब असल्यामुळे वेळ वाचवण्यासाठी अनेक विद्यार्थी दररोज हा जीवघेणा प्रवास करून शाळेत जात असतात। आता प्रश्न असा आहे, जर या मुलांपैकी एखाद्याचा जीव गेला तर त्याची जबाबदारी कोण घेणार? शिक्षणाचा अधिकार हा प्रत्येक भारतीयाचा, प्रत्येक भारतीय मुलाचा आहे, पण त्या शिक्षणापर्यंत पोहोचण्यासाठी खरंच त्यांना सुरक्षित रस्ता देण्याची जबाबदारी शासनाची आणि प्रशासनाची आहे का, असा देखील संतप्त सवाल आता नागरिक करताना दिसत आहेत। देश डिजिटल शिक्षण, स्मार्ट स्कूल आणि विकसित भारताची स्वप्न पाहत असताना काही ठिकाणी मुलांना अजून देखील मृत्यूशी झुंज देत शाळेत जावं लागत असेल तर हा विकास नेमका कशासाठी आहे आणि कोणासाठी आहे, असा सवाल आता संतप्त नागरिकांमधून उपस्थित होत आहेत। या घटनेनंतर सोशल मीडियावर एक संतापाची लाट उसळलेली आहे। अनेक संबंधित प्रशासनाने तातडीने सुरक्षित पूल उभारावा अशी मागणी देखील केली आहे। विद्यार्थ्यांच्या सुरक्षेशी कोणतीही तडजोड होता कामा नये अशी भावना देखील आता नागरिकांमधून व्यक्त होताना दिसत आहे। विदिशातील या घटनेने पुन्हा एकदा ग्रामीण भागातील पायाभूत सुविधांचा प्रश्न ऐरणीवरती आलेला आहे। लक्षात ठेवा, मुलांच्या हातात पुस्तक असायला हवे, मृत्यूची भीती नाही, कारण हीच मुलं उद्याच्या भारताचं भविष्य आहेत। या प्रकरणामध्ये प्रशासन पुढे काय निर्णय घेते आणि विद्यार्थ्यांना सुरक्षित मार्ग कधी उपलब्ध होतो याकडे आता संपूर्ण देशाचं लक्ष लागून राहिलं आहे। अशाच प्रकारच्या सडेतोड आणि रोखठोक बातम्यांसाठी पाहत रहा महाराष्ट्राचा बुलंद आवाज NGTV मराठी न्यूज। NGTV मराठी न्यूज चॅनलच्या सर्व सोशल मीडिया हँडल्सना आताच लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका, जेणेकरून आपल्या भागातील देश विदेशातील सर्व ताज्या घडामोडी सगळ्यात आधी आपल्यापर्यंत पोहोचवल्या जातील। ब्युरो चीफ निजामशाह शेख सोबत बंदगी, NGTV मराठी न्यूज, सोलापूर।